चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जिहोदरार्थावतारम कला कंकती ज्योति कामोदि वक्त्रम खलानीशवादापणोदार्ह लक्ष्यम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वर चालू ठेवून दा तिथं बंद नका होऊ दे स्वर थोडं वाढून घ्या तुमचं स्वर चालू ठेवा मोबाईल मध्ये लावा वाटल्यास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्यक्त्वा स्थितराज लक्ष्मी धर्मिष्ठार्यवचसा यदगादरण्यं माया मृगं दयितये स्फितमन्मदावत् वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं राधा मेरी मातु हे पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांतं राधा कांतं नमस्तुते जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर विठ्ठल 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 पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोणी राहती तैसी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दूरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हा चरणाचा आणि सर्वसामान्य जीवाला महत्वाचा मोलाचा उपदेश करणारा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला विठ्ठल पत्रिका असली तर त्या आज या ठिकाणी पत्रिका नाही आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपण सर्वांना ज्ञातच आहे कैलासवासी वाल्मिकी मंडराव सांगळे आज बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात जो जो व्यक्ती जन्माला आला त्याच्यासाठी मरण हे निश्चितच आहे डबा घेतलं की ढक्कन फ्री घेण्याची गरजच नाही डबा घेतलं की ढक्कन घ्यावंच लागतं
तसं ज्याचा जन्म झाला त्याच्यासाठी मरण ही निश्चितच आहे. कारण मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, अरे आज मेरी तो कल तेरी बारी. ठरलेले जावं तर प्रत्येकाला लागणार आहे. एका स्मशानभूमीमध्ये तर एवढं गोड वाक्य लिहिलेलं होतं, रे मंजिल तो तेरी यही थी, वक्त गुजर गया यहाँ आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. आपलेच माणसं आपल्याला जाळणार आहे. पण खरं तर या मृत्यू लोकामध्ये जीव ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला एकटा जीव असा होता की तो रडत होता. त्याच्या येण्यानं परिवार आनंदी, सगळा परिवार हसत होता. याचं निरीक्षण माझ्या संतांनी केलं आणि वर्णन केलं की रोता रोता त्वा था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा, तू जो जाई तू सारा जग रोए, काम कुछ इस जग में करता जा. कबीरांनी निरीक्षण केलं, वर्णन केलं. कबीरा, जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, पण कबीरजी सांगतात ऐसी करणी कर चले की हम हसे जग रोए. विठ्ठल विठ्ठल. काहींना हिंदी समजत नसेल तर मराठी सांगते. कबीरजी सांगतात जीव आलाय त्यावेळेला रडत आला, येण्यानं परिवार आनंदी होता, सगळा परिवार हसत होता. पण त्याच्या पुढे जाऊन कबीरजी सांगतात, अरे जीवन जगत असताना असं दिव्य जीवन जगा की आपण जाताना हसावं आणि या समाजानं आपल्यासाठी रडावं. याचा अर्थच उत्तमाची उरे, कीर्ती मागे कीर्ती रूपानं जगामध्ये राहणं खऱ्या अर्थानं गरजेचे. आणि म्हणून गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद बार बार आती है. म्हणजे गेलेले माणसं पुन्हा पुन्हा येत नसतात, पण त्यांच्या आठवणी मात्र परिवारामध्ये आणि आठवणीच्या रूपानं मात्र ते व्यक्ती परिवारामध्ये सदैव जिवंत असतात. खरं तर आज बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं जरी तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहोत, पण ज्यांच्या निमित्तानं जमले त्यांची परिस्थिती मात्र आजची अशी की विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरा, विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरा, गेले दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरा. विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरा. खरं तर ज्यांच्या निमित्तानं आज जमलो ते व्यक्ती मात्र आज आपल्यामध्ये नाहीये, पण त्यांच्या श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहात. श्राद्ध 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 म्हणजे नेमकं काय? श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. पण आजच्या युगामध्ये फारसं महत्व राहिलं नाही, मागून चालत आलंय म्हणून पुढे चालवायचं. पण श्राद्ध अतिशय महत्वाचं आहे. श्राद्ध केल्याने काय होतं आणि श्राद्ध न केल्याने काय होतं? श्राद्ध केलं तर मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना तृप्त केल्याचं पुण्य प्राप्त होतं, आणि श्राद्ध जर नाही केलं तर ते पितर रडत असतात. म्हणून या गेलेल्या व्यक्तींनी जर आपण विधिवत त्यांचे कार्य पाठीमाग पुत्रांनी पाठीमागच्या मंडळींनी केले नाही तर तिथे राहून देखील ते पितर पाठीमागच्या लोकांना शाप देत असतात. हे मी सांगत नाही, संतांचं प्रमाण आहे. त्याचे करीती पितारा, वंशी दुराचार वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. त्याचे करीती पितारा, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र हा कटा त्याचे फिडिती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. संत सांगतात गेलेल्या व्यक्तीच्या नावानं जर इथं विधिवत क्रियाकर्म जर मानव जीवानं केलं नाही तर ते पितर वरतून आपल्याला शाप देतात. आणि मग तुम्ही पहा घरामध्ये कधी कधी काही लोकांच्या घरामध्ये बाबा पैसा येतो पण टिकत नाही. घरामध्ये वैयक्तिक घरातल्या घरातच व्यक्तींचं जमत नाही. कधी कधी घरामध्ये संतान प्राप्त होत नाही. घरामध्ये सारखं चिडचिडपणा प्राप्त असतो आणि मग ते व्यक्ती नाराज होतात. ब्राह्मणाकडे जातात, तो ब्राह्मण बुवा
घरामध्ये खूप पैसा येतो पण टिकत नाही, पैशाला पैसा लागत नाही, घरामध्ये संतान होत नाही, घरातल्या लोकांचे सारखे भांडणं होत राहतात. मग ब्राह्मण देवता सांगतात, अहो तुमच्या घराला काय आहे? पितृदोष. मग तुम्हाला नारायण नागबली करावे लागेल. मग नंतर नारायण नागबली करण्यापेक्षा इथं स्वतःचं वैयक्तिक क्रियाकर्म करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मला आनंद वाटला की या परिवाराने याही वातावरणामध्ये अत्यंत गोड नियोजन केलं. आमचे लक्ष्मण बाबा सांगळे यांच्याकडून ही सेवा 4-5 महिन्यापूर्वीच बाबांनी मला सेवा दिली. खरं तर कोरोनाचं पुन्हा हे वातावरण असेल, पुन्हा हे बंद असेल असं वाटलं नव्हतं, पण पुन्हा आता 50% पूर्णतः चालू झाला. आणि हे आपलं खेडेगाव बाबा, हे आपल्याकडंच आहे. आता मी तुमचा नंबर काल परवा सेव्ह केला, त्यामुळे तुम्हाला माझे स्टेटस दिसत नसतील, पण खरं तर माझ्या आता जे भागवताचे प्रोग्राम चालू होते, भुसावळला झालं, भुसावळ झाल्यावर नांदेडकडे 3 कथा, परभणी, नांदेड, त्या बाजूला माझ्या 3 ते 4 कथा झाल्या. पण अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल, एका कथेला जवळपास 4-4, 5-5 हजार लोक कथेला होते. आणि हे प्रकार जास्तीत जास्त कोरोनाचं जे वातावरण आहे हे आपल्याच भागामध्ये, पण तिकडं कोरोनाचं वगैरे ते लोक काहीच मानत नाही, कारण देवावरती तितका त्यांचा प्रचंड विश्वास आहे. मला एक सांगा की कोरोनाचा जो विषाणू आहे तो आपल्याला दिसतो का? बसले ना, फ्रेश बसा. जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा दुष्काळ आपल्यावरती पडला असं काय कीर्तनाला बसू नका. आणि कीर्तनकाराच्या 10व्याला आला असा अजिबातच त्याच्याकडे पाहू नका. अगदी प्रसन्न बसा. जे बोलले फक्त होकारार्थी नकारार्थी काहीतरी माझ्या प्रश्नाची उत्तरं देत चला, की जेणेकरून तुमच्याकडं तुमचे चेहरे पाहून मला कीर्तन करावं वाटलं पाहिजे. असं प्रसन्न बसा. अगदी 1 तास मला ज्ञात आहे की मी थोडंसं उशीर झाला मला यायला, पण माझा प्रवास थोडासा पहाटची वेळ, सकाळी 8 वाजल्याशिवाय, आणि खूप धुकं पडलेलं होतं आमच्याकडे. रस्त्यानं गाडी सुद्धा बाबांना चालवता येत नाही. एवढ्याही वातावरणात मी इथे वेळेत नाही पोहोचू शकले. थोडंसं 10-15 मिनिटच लेट झाले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते, पण प्रसन्न बसा. फक्त 1 तास अभंगावरती चिंतन मी देणार आहे. मला खरं सांगा, कोरोनाचा जो विषाणू आहे तो आपल्याला दिसतो का? नाही दिसत. अरे न दिसणारा विषाणू जर आम्हाला मारू शकतो, तर न दिसणारा भगवंत आम्हाला का तारू शकत नाही? हा विश्वास, या विश्वासाच्या बळावर मायबाप याही वातावरणामध्ये आपण बहुसंख्येनं उपस्थित आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा हे महत्वाचं आहे की आपला देवावरती विश्वास असणं अति महत्वाचं आहे. आणि म्हणून मायबाप, खरं तर खूप मोठे मोठे कार्यक्रम चालू आहे, पण आपल्याकडेच हे कोरोनाचं जास्त प्रमाण आहे. आपण लोक घाबरतो. आमच्याही श्रीरामपूर तालुक्यामध्ये फारसं काहीच ओपन नाही, कार्यक्रम घेतलेले होते. पुन्हा काही लोकांनी श्राद्ध होतं, आणि काहीला तर बस बहाणाच पाहिजे, नाही बा कोरोना आहे, नको तिकडं प्रचंड गर्दी करतील, सारे टोळ्यानं बसतील. पण कथा कीर्तन म्हणलं की, मंदिरात म्हटलं की लोकांच्या अंगाला काटा येतो, नाही कोरोना आहे. पण असो, ज्याची त्याची ती मानसिक स्थिती आहे. पण याही वातावरणामध्ये आमचे सांगळे बाबा, लक्ष्मणजी काका, फार गोड नियोजन तुम्ही केलं. श्राद्ध मी मगाशी सांगून गेली, श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. नाही तर कधी लोकांचे फोन असतात, आरती ताई, अहो आमच्या वडिलांचं श्राद्ध आहे, आईचं श्राद्ध आहे, आम्हाला सेवा करायची होती. आपण म्हटलं करा ना, काय हरकत नाही. हो पण ते करू, पण तुम्ही पैसे किती घेता? आपण जर म्हणलो आता अंतरानुसार मोठी गाडी सगळ्याच्या दृष्टीनं करावं लागेल व्यवस्थित, मग ते म्हणतात सांगा ना, पण कीर्तनाचे किती होईल? महाराज आपण जर म्हटलं ना कीर्तनाचे एवढे होईल, मग ते म्हणते ताई मग आपण प्रवचन करू ना. बरं प्रवचनाचे किती होईल? म्हटलं काय फक्त हे उभा राहून आणि ते खाली बसून, पण काय बोलणं चुकणार आहे? नाही मग थोडासा फरक असेल ना. ते 1 तासाचं राहतं, हे 2 तासाचं राहतं. अहो म्हटलं जाणे येण्याला आम्हाला तितका प्रवास करावाच लागतो. नाही पण सांगा ना कमीत कमी किती होईल? म्हणजे लोक आम्हाला फोनवरच म्हणत असतात, कसं आहे ना ताई, आता करायचं म्हणून करायचं असं नाही. बरं श्रद्धेनं करा जे काही करायचंय. आजचं हे कीर्तन जे असतं ना, या कीर्तनामध्ये खरं सांगू का, व्यक्ती गेल्यानंतर 10 दिवसानं तुमच्याकडे करतात ना दशक्रिया विधी केल्यानंतर 13 व्यक्ती त्या व्यक्तीच्या नावानं जीव घातले जातात. याचं कारण यमपुरीचा जो प्रवास आहे तो 365 दिवसाचा आहे. आणि तो प्रवास करत असताना खरं तर त्या जीवात्म्याला जे काही साधनं लागतात ते आपल्याला इथं 13व्याच्या दिवशी ब्राह्मणाला दान करावं लागतं. करतात का तुमच्याकडं? छत्री, सतरंजी,
मटकी असती पाण्याची, आणि दान करतात, चपला दान करतात. कारण का, यमपुरीच्या प्रवासामध्ये हे लागणारं साहित्य इथं जर ब्राह्मणाला दिलं तर तिथं त्या प्रवासामध्ये त्या जीवात्म्याला भेटत असतं. आणि मग तो प्रवास जो चालू होतो तो आजच्या या दिवसापर्यंत. आणि आजच्या या दिवशी पिंडदानासारखा विधिवत पूजन करून ज्यावेळेला त्या व्यक्तीच्या नावानं तो नैवेद्य पाण्यामध्ये सोडला जातो, त्या दिवशी त्या जीवात्म्याची प्रवासातून सुटका होते. आणि आजच्या या दिवशी तो जो जीवात्मा आहे त्याच्या कर्मानुसार त्याला देहधारणा होत असते. तो आजचा दिवस, मग त्याचं कर्म ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे त्याला देहधारणा होणार आहे. आणि म्हणून आजच्या या दिवशी अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान करून त्या ठाकूरजीला, भगवंताला प्रार्थना करायची की हे प्रभू, आमच्या बाबांचा आजचा हा प्रवास परिपूर्ण झालेला आहे, पण आता जो काही जन्म त्यांना प्राप्त होणार आहे, भले तर आमच्या परिवारामध्येच कुणाच्या तरी रूपानं त्यांना जन्म घेऊ दे, आणि त्याच्या आमच्या बाबाश्रीकडून खरं तर तुझीच सेवा घडू दे, असं आजच्या या दिवशी भगवंताला मागणी करायची असते, प्रार्थना करायची असते. त्यासाठी वर्षश्राद्ध अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून श्राद्धाच्या निमित्तानं काकाजी फार गोड नियोजन तुम्ही परिवारानं केलं. माझ्यासारखी अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सेवा सुपूर्त केली. आज कार्यक्रमाला उपस्थित माझे सर्व संस्थेतले बालगोपाळ मंडळी, आदरणीय आमचे सर्व वयोवृद्ध सुंदर या ठिकाणी महाराजजी मंडळी उपस्थित आहे, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, अत्यंत गोड ज्यांनी चाल गायली. मला नावं काय कोणाची माहिती नाही बरं, त्याबद्दल माफी मागते. पण खरं तर अगदी मधुर साथ ज्यांची आहे, आमचे सर्वच टाळकरी मंडळी, आमचे मृदुंगाचार्य नंद किशोर दादा पिंपरखेडला होते का तुम्ही? हां, पिंपरखेडला आमची भेट झाली होती, बरेच दिवस झाले आता त्या सेवेला. खरं तर दादांची आमची त्याही ठिकाणी भेट झाली होती. मला बाबांकडून कळालं की याही ठिकाणी आज महाराजी उपस्थित आहे. आणि म्हणून खूप गोड वातावरण आहे आणि खूप गोड नियोजन आहे. सिस्टीमवाले दादा, तुमच्याच हातात असतं बरं आमचा कुठं घालवायचा आणि कुठं वाढवायचा, पण आता ऑपरेटिंग सेवा तुमची सुंदर आहे, त्याबद्दल खरं तर खूप गोड नियोजन आज या कार्यक्रमाचं आहे. श्रोतृवर्ग तुम्ही बहुसंख्येनं उपस्थित आहात. फक्त 1 तास मी सेवा देणार आहे. अभंग इतका गोड निवडला की मला मनातून ह्या अभंगाविषयी आवड आहे. आणि खरं तर प्रत्येक जीवासाठी हा अभंग अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून हा अभंग जो आहे तो एकनाथ महाराजांचा आहे. लक्ष देऊन ऐका. कोण एकनाथ महाराज? एकनाथ महाराज संत आहेत, एकनाथ महाराज शांत आहेत आणि एकनाथ महाराज श्रीमंत आहेत. काही माणसं शांत आहेत कारण ते श्रीमंत नाहीत म्हणून, आणि काही माणसं श्रीमंत आहेत कारण ते शांत नाहीत म्हणून. पण आज बाबा शांतही आहे, संतही आहे आणि श्रीमंत आहे. असे त्रिलक्षण ज्या महात्म्याजवळ आहे ते आमचे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आजच्या या अभंगामध्ये आम्हाला उपदेश करतात. उपदेश तर खऱ्या अर्थानं तेव्हा केला जातो. कधी कधी आई लेकराला म्हणत असते, अय कार्ट्या, तिकडं उन्हात नको मरू, इथं सावलीत मर. अनहित आईच्या अंतकरणामध्ये लेकराविषयी नाहीये, पण चटके जरी त्याला लागतात पण वेदना मात्र आईला सहन करावी लागते. म्हणून आई कधी कधी लेकराला म्हणते, कार्ट्या तिकडं उन्हात नाही, इथं सावलीत मर. तसे संत एक दोघांचे नाही तर अवघ्या विश्वाचे मायबाप आहे की तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माया, तुम्ही संत बाप कृपावंत, तुम्ही संत माया, तुम्ही संत माया,
पावंत कायमी पतित कीर्तिवानो संत हे एक दोघांचे नाही तर अवघ्या विश्वाचे मायबाप आहे. आणि या कारणानं बुडता है जन न दिखावे डोळा हे तू कळवाळा मनोनिया. या संतांना तुमचा आमचा कळवळा येतो आणि म्हणून संत उपदेश करतात. पण काय उपदेश करतात लक्ष द्या. संसार केल्याशिवाय मानवी जीवन परिपूर्ण होत नाही आणि माऊली भक्ती केल्याशिवाय देवही भेटत नाही. मग कधी कधी साधकासमोर प्रश्न असतो की सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू भक्ती म्हणे तू चाल पुढे संसार म्हणे त्याला ये इकडे सांगा मी कोणता मार्ग धरू सांगा मी काय करू. फार गोड तुकडोजी महाराज वर्णन करतात की भक्ती विना देव दिसत नाही पैशा विना संसार चालत नाही हे करू का ते करू सांगा मी काय करू. साधकाला वाटतं रे संसार करावा तर परमार्थ दुरावतो पण परमार्थ करावा तर संसार दुरावतो. पण महाराज सांगतात भक्ती करुणी जो पोट भरे तुकड्या म्हणे त्याला विश्व मिळे. अरे मानवा तू नको घाबरू सांगा मी काय करू. तुकडोजी महाराजांचा अभंग ऐकला की लक्षात येतं. महाराज सांगतात मायबाप तुम्ही संसारही सोडू नका आणि परमार्थही सोडू नका. राहा संसारामध्ये पण कशा पद्धतीने लक्ष द्या. फार पूर्वीच्या काळचा दृष्टांत आहे. सिद्धांत महत्वाचा आहे म्हणून मला दृष्टांत सांगायचं. सर्वांगाची कान करून ऐका. एक व्यक्ती दारू पिलान घरला आला. पण नुसता घरला आला नाही, दुकानात मांस खरेदी केलं, घरी घेऊन आला आणि बायकोला सांगितलं हे बघ मी शेतामध्ये पाणी भरण्यासाठी चाललोय आणि हे मांस मी येईपर्यंत तयार मला हवंय. आता पिलेला होता, बायकोला सांगून गेला आणि शेतामध्ये गेला, पाणी वगैरे भरत होता. पण ही माय माऊली घरचं काम करायचं पण घरी पाणी नाही आणि म्हणून तिनं हंडा घेतला आणि दूर पाणी. आता पूर्वीच्या काळी घरोघरी नळाची उपलब्धता नव्हती म्हणून हंडा घेऊन ती माय माऊली पाण्याला गेली. पाण्याला गेल्यानंतर तिथं एक छोटंसं कुत्र्याचं पिलू होतं. ते पिलू तिथं आलं आणि त्याला ते मांसाचा वास आला आणि ते जे मांस होतं त्यानं सगळं ते खाऊन घेतलं. आता मांस खाल्ल्यानंतर ही माय माऊली घरी आली, डोक्यावरचा भारा खाली ठेवला, हंडा खाली ठेवला आणि पाहते चुलीजवळ जाऊन बाई कुत्र्याचं पिलू बसलेले, मांसाची पिशवी मात्र खाली झालेली. आता काय करा. आता घरी आल्यानंतर जर दादा बाबाला मालकाला सांगावं का हो असं असं झालं तर ते काय मला ठेवणार नाही, म्हणजे मारल्याशिवाय राहणार नाही. बरं आता करावं काय. पिलेला आहे सांगितलं तरी ऐकणार नाही. मग अशा या परिस्थितीमध्ये काय करावं. माऊली तिनं बराच वेळ विचार केला. जाऊ दे बाई म्हणे ज्या कुत्र्याच्या पिलानं हे मांस खाल्लं ना आपण त्याचंच बनू. आता तिथं तिचं छोटासा मुलगा होता, त्यानं सगळा प्रकार पाहिला, तिनं त्याचे तुकडे तुकडे केले आणि त्या कुत्र्याच्याच पिलाचं मांस बनवलं. मालक घरी आला, वाढ मला जेवायला. आता हिला काय, हिला फक्त केलेली भाजी आता ताट करायचं. हिनं ताट केलं. ताट केल्यानंतर हा सगळा प्रकार मुलानं पाहिलेला होता. ताट समोर आलं पण मुलगा विचार करतो, मैं कहू तो माँ मार खाय आणि नहीं कहू तो बाप कुत्ता खाय. बराच वेळ विचार केला, अरे काय करावं. मैं कहू तो माँ मार खाय आणि नहीं कहू तो बाप कुत्ता खाय. आता बराच वेळ विचार केला, संभ्रमात पडला, काय करावं. ताट समोर आलं, बापानं घास मोडला, भाजीत बुडवणार. तेवढाच पोरग जवळ आलं, ओ बाबा अहो आज माझा जन्मदिवस आहे
आणि आज या माझ्या शुभदिनी आज असं अपवित्र अन्न आपल्याला खायचं नाही, घरी जेवायचं नाही, आज आपल्याला हॉटेलला जायचं जेवायला. त्या बापानं लगेच समोरचं ताट लुटून दिलं. हे ताट घेऊन जा, आज माझ्या एकुलत्या एक लेकराचा वाढदिवस आहे, आज आम्ही घरी नाही जेवणार, हॉटेलला जाणार जेवायला. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे, त्या छोट्याशा लेकरानं आईला मारही खाऊ दिला नाही आणि बापाला बोला बोला काय कुत्रही खाऊ दिलं नाही. अगदी तसंच आहे. संत सांगतात दादा, संसारही सोडू नका, परमार्थही सोडू नका, राहा संसारामध्ये, पण कशा पद्धतीनं अभंगाचं पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी या सगळ्यांसाठी एकदा तुमच्या हात टाळ्या वाजवतील का? अतिशय सुंदर. कथा कीर्तन म्हणलं की साथीदारांचीच गरज असते. हा कीर्तन कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील, संपूर्ण कथा कीर्तन ओढून येण्याची ताकद आहे. पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, वेड्या गबळाचे का म्हण. इथं जातीवंत वारकऱ्याची गरज नाही, तर कधी कधी अशी लोक भेटतात. एका गावी मी कीर्तनाला गेले, गावातले लोक म्हणले ना, त्यांचा फक्त विण्याचा सप्ताह होता आणि काल्याचं कीर्तन ठेवलं, नामजप सप्ताह होता. आणि काल्याचं कीर्तन म्हणले ताई तुम्हाला करावं लागतंय. मी हरकत नाही, पण नियोजन करावं. गेले ते म्हणले ताई तुम्ही टेन्शनच घेऊ नका, सगळं नियोजन आम्ही अगदी क्लिअर केलेले, तुम्ही पाहिजे तसं. ते गायक बोलवले, ते वादक बोलवले. बरं कीर्तनाला गेले, महाराज ते चौघ सांगितलेले होते ना, एक म्हणलं पुरीला आणायचं, एक म्हणलं कापूस याचायचं, ते दोघं तिकडच फरार. ते दोघ जण आले. आता त्यातलं एक जरा बरं म्हणत होता, पण एकाला काय फारसं जमत नव्हतं. ते दोघ जण उभं राहिले. मी म्हणलं दोघात कसं कीर्तन होईल? ते म्हणे ताई मग गावातले आहे म्हणे 2-4 वयस्कर लोक, त्यांना काय फारसं येत नाही म्हणले, पण ते टाळ घेऊन उभं राहतील. म्हणलं मग आता दिसायसाठी तरी करा उभा. ते चौघ म्हातारे माणसं उभं राहिली. बाबा मी समोर प्रमाण दिलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमाग वयस्कर बाबा होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगुला बोलत. म्हणलं बरं बोलू द्या कोणाला, पण म्हणा आता काहीतरी. लोक कधी कधी काय कसं प्रमाण देतील सांगताच येत नाही. आता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती, किती सुटसुटीत आहे. तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांनी शब्द सुद्धा प्रमाणाच्या आपल्या आपल्या पद्धतीने असे परफेक्ट बसून घेतले. पण खरं कीर्तन म्हणलं की साथीदारांचीच गरज असते.
म्हणून अगदी गोड साथीदार आज या ठिकाणी उपस्थित आहे. आनंद वाटला आणि बाबा अत्यंत सुंदर प्रमाण दिलं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतूनी राहती. यामध्ये आपल्याला 4 वर्ग पाहता येतील. लक्ष देऊन ऐका. पहिला वर्ग आहे फक्त आणि फक्त संसार करतो. दुसरा वर्ग आहे फक्त आणि फक्त परमार्थ करतो. तिसरा वर्ग आहे संसार करतो, परमार्थ करतो, पण अंतःकरणातून मात्र संसार करतो. चौथा वर्ग आहे संसार करतो, परमार्थ करतो, पण अंतःकरणातून मात्र परमार्थच करतो. विठ्ठल विठ्ठल. पहिला वर्ग आहे फक्त आणि फक्त संसार करतो. त्याच्या दृष्टीनं रात्रंदिवस सायास करीसी प्रपंच दिननिशी. रात्रंदिवस संसार एका संसार, संसार दुने संसार. त्याच्यामध्ये तारुण्याच्या मध्ये न माने कोणासी, सदा मुसमुसीचा धुळा जैसा बस. त्याच्यासाठी भगवंतानं हा जो देह दिला फक्त खाणं पिणं मौज मजा करण्यासाठीच दिला, त्याची ही दृष्टी असते. पण खरं सांगू, भगवंतानं अनमोल किमतीचं शरीर तुम्हा आम्हाला दिलं, फक्त याची व्यर्थ बर्बादी करू नका. कि मनुष्य जन्म न मोल रे, मिट्टी में न घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू बुलबुल है पानी का, मत कर जोर जवानी का. सोच समझ कर चल रहा बंदे, पता नहीं जिंदगानी का. मीठी बानी बोल रे, फिल्मी कर तू डोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं रे. पुन्हा हे शरीर आपल्याला कधी मिळेल अजिबात सांगता येत नाही. म्हणून मिळाला नको त्या ठिकाणी या देहाचा उपयोग करू नका. रात्रंदिवस काही लोक फक्त सांसारिक सुखासाठी त्यांचे प्रयत्न असतात. अरे आज सुख मिळेल, आज नाही मिळालं तर उद्या मिळेल. गरीबानं श्रीमंताकडे पाहावं तर त्याला असं वाटत असतं, वा जगा सगळ्या सुखी जर कोण असेल तर याच्याकडे पैसा आहे म्हणजे हा सुखी. तुम्हाला एक खरं वास्तव सांगू का? श्रीमंत आणि गरिबी, बरं का माऊली, हे 2 वर्ग जरी समाजात दिसत असले, पण श्रीमंत आणि गरिबी या दोनही वर्गात अजिबातच फरक नाही. तुम्हाला फरक सांगते, फक्त लक्ष देऊन ऐका. श्रीमंती गरिबीतला फरक थोडक्यात सांगते. गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो. गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो, तर श्रीमंत व्यक्ती 2-2 किलोमीटर खाल्लेलं जिरवण्यासाठी फिरत असतो. हा श्रीमंत आणि गरिबीतला फरक आहे. कधी कधी गरीब जर एखाद्या वाजवायच्या ना टाळ्या तर प्रेमानं वाजवा. गड्या हातून वारं गेल्यासारखं अजिबातच वाजवू नका. वाजवायच्या तर अगदी अंतःकरणापासून. खरं दाद तर दिली पाहिजे ना. एखाद्या कलाकाराची चाल आवडली, आता आम्ही नाही का तुमचं कौतुक करत, तुम्हाला नाही वाटत का आमचं करावं म्हणून. वाजवायच्या तर फक्त प्रेमानं. कारण खरं सांगू का, दाद देण्यासाठी मंडपामध्ये नुसते माणसं असून चालत नाही, तर त्यांच्यातली कलाप्रियता जिवंत असणं अति महत्वाचं. म्हणून नुसते बसणं महत्वाचं नाही, तर तुमच्यातली सहानुभूती जागृत व्हावी की एखादं वाक्य आवडलं, वाजवायच्या तर अंतःकरणापासून आणि सगळ्यांनीच दाद द्या. लक्ष द्या. गरीब व्यक्ती आणि श्रीमंत व्यक्तीचा तुम्हाला फरक सांगते. कधी कधी गरीब जर एखाद्या कार्यक्रमाला निघाला, त्याच्याकडे प्रश्न असतो, अरे चाललोय मी पण अंगावरती काय घालू. श्रीमंताकडे घालण्यासाठी भरपूर आहे, पण याच्यातला नेमकंच कोणता घालू यामध्ये तू कन्फ्युज आहे. कधी कधी गरीबाला महाराज काय खावा हा प्रश्न आहे. श्रीमंताच्या घरी खाण्यासाठी भरपूर आहे, पण याच्यातलं नेमकं डॉक्टरनी काय खायला सांगितलं यामध्येच तू कन्फ्युज आहे. म्हणून श्रीमंती गरिबी अजिबात फरक नाही. ना असू द्या, जीवनात कितीही पैसा असू द्या, पण तो पैसा पचवण्यासाठी सुद्धा शक्ती लागते. नाही तर आमच्या तिकडं एका बाईला 10 लाखाची लॉटरी लागली. गावातले लोक म्हणले, अरे 100-150 रुपये हजेरीनं कामाला जाणारी बाई आणि हिला जर 10 लाखाची लॉटरी लागली असं जर बाईला कळालं तर बाई जागेवर जाईल. मग कुणाच्या तरी माध्यमातून तिला व्यवस्थित समजून सांगण्यात गेलं पाहिजे. सांगल कोण? म्हणे बा महाराज लोक जरा पटवून देण्यात पटाईत असतात, म्हणजे लोक आम्हाला सोडित नाही. लगेच गावातल्या बाबाकडे गेले, बाबा अहो जाण त्या बाईला सांगा तुमच्या भाषेत, पण व्यवस्थित समजून सांगा बरं. तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली, पण आधी दिव्य ज्ञानोपदेश करा, मग तिला अशी बातमी द्या. महाराज म्हणले हरकत नाही. महाराज गेले आणि बाईच्या दारामध्ये गेल्यानंतर इकडला तिकडला विषय झाला आणि महाराजांनी बाईला प्रश्न केला, का हो बाई, या दुष्काळ परिस्थितीमध्ये जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करताल? बाई म्हणली, बाई महाराज
असल्या दुष्काळात जर मला 10 लाखाची लॉटरी लागली तर 5 लाख मी तुम्हालाच देईल. ते महाराजच जागेवर गेलं. म्हणजे आम्हाला असं वाटतं की हा पैसा सुख देईल, पत्नी सुख देईल, संसारातले विशेष सुख देईल. पण महाराज सांगता दादा, या संसाराचं एक वास्तव आहे की दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. हॅलो. नाही कोठे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि म्हणून पहिला वर्ग आहे फक्त आणि फक्त संसारच करतो. त्याच्या दृष्टीनं देव नाही, धर्म नाही, शास्त्र नाही, संत नाही, म्हणून पहिला वर्ग संसार करतो. दुसरा वर्ग आहे रात्रंदिवस परमार्थ एक परमार्थ, परमार्थ दुने परमार्थ. तुम्हाला संतांचं जीवन माहिती, माझ्या तुकोबरायांचं जीवन जर पाहिलं, दीन रजनी हाती धंदा, गोविंदाचे पवाडे. माझ्या मीराजींचं जर जीवन पाहिलं, मीराबाईनं, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, लोक लाज की नहीं खबरिया हो, हो मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई.
रात्रंदिवस मेरा तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई हे जिचं ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरी बोल गाने लगी। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरी बोल गाने लगी। राणा ने बिग दिया मानो अमृत पिया, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी। राणा ने बिग दिया मानो अमृत पिया, मेरा गोविंद गोपाल गाने लगे। दुख लाखों तहे मुख से गोविंद गए, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, गुण गाने लगी, गुण गाने लगी। बाबा मला वाटलं आम्हालाच येतात काही की अशा चाली वा वा अति गोडा ऐसी लागी लगन. मीराबाईनं आपलं सर्वस्व जीवन माझ्या श्यामसुंदराला समर्पित केलं. जीवनाचं ध्येय परमार्थ एक परमार्थ, परमार्थी दुन परमार्थ. तिसरा वर्ग आहे संसार करतो, परमार्थ करतो, पण अंतःकरणातून मात्र परमार्थच करतो. याच्यामध्ये अनेक संतांचं जीवन आपल्याला पाहायला मिळेल. कबीरजींचं जीवन जर पाहिलं तर कबीरजी बालकाला आपल्या स्वतःच्या कमालाला मुलाला लहानपणापासूनच योग्य संस्कार केले होते. आणि खरं लेकरांवरती लहानपणापासूनच योग्य संस्कार करा. या लेकरांनी आईला आई आणि बापाला बाप म्हणावं असं जर आम्हाला वाटत असेल तर संस्कार लेकरांवरती योग्य व्हावे यासाठी मुलं 1-2 वर्ष का असेना पण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घाला, नक्की घाला. आमच्याच महाराजांकडे घाला असा माझा आग्रह नाही, पण कुठेतरी लेकरांवरती फक्त योग्य संस्कार राहावे. आणि एक सांगेल तुम्हाला मी, पुरुष मंडळी, माता भगिनी, लेकरांसाठी तुम्ही फक्त संपत्ती कमवू नका, तर लेकरांसाठी संस्कार कमवा. ज्या ज्या मायबापांनी लेकरांसाठी फक्त संपत्ती कमवली त्या मायबापाला शेवटच्या क्षणाला म्हणावं लागतं, बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तू नाही पाणी पाजिले रे बाळा, तू नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहुणी प्राण रुखिले रे बाळा, तू नाही पाणी पाजिले. लेकरावरती जर योग्य वयात योग्य संस्कार झाले नाही तर आपल्याला सुद्धा त्या लेकरांचं दुःख भोगावं लागतं. लक्ष द्या, आता 2 ते 3 महिने झाले आमच्या शेजारी एक गाव आहे. बाबा बिना नका वाजू, बिना नका वाजू. आमच्या शेजारी 20-25 किलोमीटर वरती एक गाव आहे बरं का, नंदू महाराज. तिथले 4-5 लोक माझ्याकडे भागवताची तारीख घ्यायला आली. श्राद्ध होतं, श्राद्धानिमित्त त्यांना कथा करायची होती. म्हटलं दादा कथेची जी सेवा आहे ना मला शक्य नाही होणार, पण त्यांचंही थोडंसं बजेट नव्हतं, कारण आता माझे गायक वादक सगळं खूप चांगल्या प्रकारचे असतात, त्यामुळं मला कमी बजेटमध्ये नाही शक्य होत. आणि मग आमची अशी चर्चा चालू असताना त्यामध्ये एक 50 वर्षाचे बाबा होते, 50 ते 55 वर्षाच्या आसपास. आणि असंच आमचा बोलता बोलता विषय चालू झाला. आमच्या गावाचं टाकळीभान गाव आहे, फार मोठं गाव आहे, 15,000च्या आसपास लोकसंख्या असेल. तिथं फार मोठा बाजार भरतो. या कोरोनाच्या पिरियडमध्ये गावोगावचे बाजार बंद होते. अगदी अर्धा तास, पाऊण तास, 1 तास गावोगावी छोटे छोटे बाजार भरायचे. पोलिसाच्या गाड्या आल्या की मग ज्याचे त्याचे जिकडे तिकडे पसार व्हायचे. अगदी त्याच प्रकारे त्या गावामध्ये लोक रस्त्यावरती बाजाराला बसलेले होते. आणि एक भरधाव ट्रक टँकर आला आणि त्या माय माऊलीच्या अंगावरून, त्या बाबा जे आलेले होते माझ्याकडे, त्यांच्या बायकोच्या अंगावरून गेला. अक्षरशः फावड्यानं भरावी अशी परिस्थिती झालेली होती. गळ्यामध्ये महाराज 2-3 तोळ्याचा सर होता. तर ते बाबा सांगत होते, म्हणे ताई
ती जी घटना झाली ना म्हणे टाकळी बांधला, ती माझीच पत्नी होती. मला तर अक्षरशः कसतरी वाटलं. म्हटलं बाबा तुमच्या पत्नी होत्या का? त्या म्हणे हो ताई. म्हणे तिच्या गळ्यात ताई 2 तोळ्याचा सर होता, पण लोकांनी तो सुद्धा सर तोडून नेला. आणि मला ज्या वेळेला कळालं अशी घटना झाली, मी गेलो आणि बायकोचं प्रेत पाहिलं की मी 3 तास शुद्धीवरच नव्हतो म्हटले. आणि त्यानंतर बायकोचा विधी वगैरे झाला, सगळं काही झालं. आता बायको जाऊन 5 महिने झाले. बाबाजींचे डोळे भरून आले, वेळोवेळी डोळ्यातलं पाणीही पुसायचे. मला म्हटले ते आता बायको जाऊन 5 महिने झाले, पण जे पोरग आहे ना ते लई नालायक. तर मला असं वाटलं मी काही वेगळंच ऐकलं की काय. म्हटलं बाबा काय म्हणले तुम्ही? ते म्हणले जाई ते जे पोरग आहे ना ते लई नालायक आहे. म्हटलं असं कसं म्हणता बाबा, तुमचा पुत्र आहे तो, आता तुम्ही मला तोच सांभाळणार आहे. म्हणे ताई त्यानं सांभाळा, माझी तर आशाच नाही म्हटले. पण इतका ना म्हणलं मग नालायक कशावरून म्हणता? म्हणजे बाहेर काही तसं नाही हो म्हणे ताई. अहो इतका व्यसनाच्या आहारी गेला की मला स्वतःच्या खिच्यातले रोजचे 100 रुपये काढून त्याला प्यायला द्यावे लागतात म्हणे, इतका व्यसन करतो. म्हणलं मग बाबा तुम्ही स्वतःच देता म्हणे. ताई त्यानं जर दारू नाही पिली तर तू जगू शकत नाही, म्हणून मला द्यावे लागतात. आता 2 मुलं आहे, त्या मुलांचं माझ्या जीवनात इतकं दुःख आहे म्हणले ताई. मी जवळपास मला बापाची 1/2 एकर शेती होती, पण मी स्वतःच्या कष्टानं 10 एकर जमीन घेतली म्हणे. बस उठसूट रानात जाईल. मुलगा आपण कष्ट केले मुलाला नको, आपण कष्ट केले मुलाला नको म्हणून लाड पुरवत गेलो. आणि योग्य वयात संगती बिघडली आणि त्यामुळे इतका व्यसनाच्या आहारी गेला, आता तो आमच्या हातातच येऊ शकत नाही. पण माझे जे 2 मुलं आहे ना म्हटले, मी राम महाराज पोवळ आमची संगमनेरला त्यांची संस्था आहे, त्या दादांकडं संस्थेत घातले म्हणे 2 वर्षापासून. की बस की लेकरा आमचे तरुण हे जे छोटे छोटे पोरं आहे ना ते बिघडू नये, त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावे म्हणून मी संस्थेमध्ये घातले. मला एक सांगायचंय दादा, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जर माणसाला मुलं झाली नाही झाली तर मनुष्य त्या दुःखानं 5-6 वर्ष रडतो. मनातून दुःख असणारे व्हायला पाहिजे होतं, वंशाला दिवा पाहिजे होता, पण नाही झाला तर मनुष्य त्या दुःखानं 4-5 वर्ष रडतो. पण एखाद्याला झाला आणि तो जर मेला तर त्या दुःखानं मनुष्य 2-3 वर्ष रडतो. पण पोरग झालं आणि नालायक निघालं तर मग मात्र आयुष्यभर रडावं लागतं. म्हणून तुम्ही फक्त लेकरांसाठी संपत्ती कमवू नका, तर लेकरांसाठी संस्कार कमवा. मायबाप तुम्ही ही चूक करू नका. काही काही मायबापाचं लय असतं, आपण कष्ट केले ते लेकराला नको, अरे त्याला कळू द्या ना. या गोष्टीसाठी 10 रुपये येण्यासाठी 100 रुपये येण्यासाठी काय कष्ट करावे लागतात, त्या लेकरांना कळू द्या. म्हणून आपण कष्ट केले तर त्यांना सुद्धा करू द्या, त्यांना सुद्धा कळू द्या की 10 रुपये कमवायला 100 रुपये कमवायला काय कष्ट करावे लागतात. म्हणून आजकाल काय काय मायबापाच्या डोक्यात फॅड असतं, आपण कष्ट केले ना ते लेकरांना नको, आपल्याला त्रास झाला ना लेकरांना नको. आणि मग हे कष्ट काय त्रास काय याची जाणीव त्यांना नसते. आणि त्यामुळं भविष्यात मुलं संस्कृती बिघडवतात, नवे योग्य संस्कार त्या लेकरांवर राहत नाही. फार मुलं आज व्यसनाधीन झाले हो. आता मध्ये एक 30-35 वर्षाचं पोरग माझ्याकडे आलं, गळ्यात माळ, कपाळाला टिळा, फुल दारू पेलेला. मी म्हणलं का रे दादा, शोभतं का तुला गळ्यात माळ कपाळाला टिळा तरी सुद्धा तू फुल दारू प्यायला? त्याने सांगितलं हो आरती ताई जास्त बोलायची गरज नाही, मला मोदीना प्यायला सांगितलंय मोदीना. मी तर शांतच झाले. म्हणलं फोन आलता का? फोन नव्हता आला. म्हणलं भेटले होते मोदी साहेब, भेटले पण नव्हते. म्हणलं मग कधी सांगितलं प्यायला? म्हणला सकाळीच टीव्हीवर सांगितलं प्यारे देशवासियो. नुसती मला एकट्याला नाही म्हणला, तुमच्या सगट प्यायला सांगितली. काय तरुण पोरा अर्थ घेतील. त्या मूर्खाला म्हटलं बाबा अरे सकाळी पितोय संध्याकाळी उतरून जाते, ती दारू पितोयच कशा करिता? तुला प्यायचंय तू जरूर पे, पण काय पे? जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी जाओगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम का अमृत प्याला पितो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून प्यायचंच असेल तर हे हरिनाम अमृत प्या की ज्याच्यानं आमचं जीवन सुधारेल, पण नको ती दारू पिऊन. दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती, दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है. अपने पलों का दाम कर कर मुंह में मिट्टी आती है, अपने पलों का दाम कर कर मुंह में मिट्टी आती है. दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती, दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती, दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती.
प्रमाण ऐकल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाते हे, किती अक्कल गुंग होऊन जाते. ऐका बरं, एक जण दारू पिलं आणि फाट्यावरती पडलं. बरं पेताडे नेमकं फुटाणे कमून खातेत काय माहित. काजू खावा, बदाम खावा, मनुके खावा, पिस्ता खावा, बाबा ते माकडासारखे फुटाणे खाते ते पेताडे. आणि ते फुटाणे खाता खाताच फाट्यावर पडलं. पण त्या फुटाण्याच्या वासाने एक डुक्कर आलं. तुमच्याकडे आहे का डुकर? तुमच्याकडे रान डुकर असतील ते शेतातले. त्या करंटच्या वायरा सोडा आणि हे करा आणि ते करा, पण ते बिचारे काय कशाला खात नाही. पण ते गावातले जे डुकर होते त्यांनी त्या फुटाण्याच्या वासाने ते डुक्कर आलं आणि आल्यानंतर त्यानं त्या पट्ट्याच्या खिशातले फुटाणे खायला सुरुवात केली. पण त्याला आशाच ना त्या डुकराला ह्या खिशात असेल का तिकडं असेल, तिकडं असेल का इकडं असेल, ते त्याला ढुसण्या द्यायचं. पण याला वाटलं पप्याची मायच आली का. तो म्हणला पप्याची माय पडू दे रे मला चैन. आता त्या डुकराला काय कळतं पप्याची माय आणि बांड्याची माय. त्यांना अशी ढुसणी दिली की दुसऱ्या अंगावर, तुम्हाला रे पडू दे, मी आजपर्यंत एवढं कधी पिलोच नाही, आज मला जास्तच झाली रे माय, पडू दे मला चैन. पण त्या डुकराला कळानाच ना महाराज, ते वेळोवेळी ढुसण्याच देत होतं. याला वाटलं काय बायकोई राव, काय माझ्यावर प्रेम करते, आजपर्यंत एवढं पिऊन आलो, कधी जवळ आली नाही, डोकं पाठवून हात फिरवला नाही, आज कितीच माझ्यावर प्रेम करते, आता ती करती म्हणल्यावर मीही करायला पाहिजे. म्हणून सहज बाबा असा पाठीवरून हात फिरवला तर ती डुकराची शेपूट हाताला आली. का रे म्हणली पप्पीची माय, आतापर्यंत तू बुचडा घालीत होतीस आणि येणी कापासून घालायला लागली. इतके मूर्ख असतात महाराज, अक्कल गुंग हो जाते. पण तरी सुद्धा लोक व्यसन सोडत नाही. म्हणून मायबाप, माझी विनंती तुम्हाला एकच असेल की योग्य वयामध्ये लेकरांवरती योग्य संस्कार करा. तसं कबीरजींनी कमालाला सांगितलं होतं बाळा की संताची पायी खर्चावे शरीर, संताची पायी खर्चावे शरीर, संताची पायी खर्चावे शरीर, सांगतो कबीर कमालासी. 12 वाजायला 15 मिनिटं बाकी, संपवायचं की थोडा वेळ करू. कबीरजींनी योग्य संस्कार लेकरावरती केले होते. संत सेवा काय असते काही लोकांना याची बिलकुलच नॉलेज नसतं. आले संत, बसल्या जागी या, निघाले जा. खरं तर व्यक्ती ज्या वेळेला आपल्याकडे येतो त्याच्या घरी काही भेटत नाही म्हणून येत नाही. काहीतरी ऋणानुबंध असतात की मनुष्य माणसाकडे येत जात असतो. आणि शास्त्र संत सांगतात, जिस घर पर आदर मान नाही, उस घर पर जाना ना चाहिए. दादा माझी आता वर्ध्याला कथा झाली, भागवत कथा. नागपूर पासून 70 किलो, हिंगणघाट तालुक्यामध्ये, हिंगणघाट पासूनही 40 किलोमीटर बाजूला होती. त्या भागात आम्ही गेलो. आता प्रत्येक भागाच्या पद्धती खूप वेगळ्या असतात. तिकडे गेलो की प्रत्येक घरी दारामध्येच पाय धुवायचे, घरामध्ये नेण्याच्या अगोदर ताटामध्ये दिवा तर लावून ठेवायचे. फक्त त्या अक्षदा, आपण जसं लग्नाला इकडं अक्षदा करतो ना, त्याच्यात फक्त अजून थोडंसं पाणी शिंपडून ओल्या करायचे आणि त्या अक्षदा चिटकायचे. बाकी ओवाळायचं वगैरे नाही, फक्त ताटात दिवा लावायचा. गेलो तसं त्यांच्या गावात आम्हाला वांग्याशिवाय त्यांनी भाजीच केली नाही.
नुसतं रोजचं उठसुटकं वांग, सकाळी वांग संध्याकाळी वांग, दररोजची कढी त्या वांग्या बरोबर बाबा. काल्याला बी वांगेच असतात तिथे. सगळंच वांग, रोजच वांग मेलं माऊली, बदलाव काहीतरी. ते नाही आमच्या गावची प्रथा आहे, मला इकडं महाराज मेला तर चालम पण तुमची प्रथा नाही गेली पाहिजे. रोजचे वांगे खाऊ खाऊ आम्ही परेशान झालो आणि लईच झालं तर आम्ही चेंज करा म्हटलो म्हणून डाळ पालक केली, पण याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. रोजचं वरण भात, कढी आणि वांग. पण गावची पद्धत एक मात्र की दररोज महात्मा दारामध्ये आले व्यास कथाकार की पाय धुवायचे आणि टिळा लावायचा आणि हार घालायचा, घरच्या फुलाचे करायचा हार घालायचा. म्हणजे गावगावची प्रथा असते. तसं आमचा रामगिरी बाबांचा जो परिसर आहे, आमच्या परिसरामध्ये कुणी महाराजांच्या दर्शनासाठी म्हणजे कुणी महात्मा असेल की बिना दक्षिणाशिवाय पाया पडत नाही. आमच्या रामगिरी बाबांचा तो परिसर आहे. पुन्हा आपण तिकडं खाली गेलो की तिकडल्याही पद्धती परंपरा वेगळ्या आहेत. ते घरात बोलून पाय धुतात. म्हणजे ज्याच्या त्याच्या भागच्या पद्धती वेगळ्या असतात. पण एक संत सेवा कशाला म्हणतात, आदर मान सन्मान. एखादा अतिथी संत महापुरुष घरामध्ये आला की चरणस्पर्श करावा. याचं कारण संतांचं जर आपण दर्शन केलं तर जीवनामध्ये आयुष्य, यश, कीर्ती आणि बल या 4 गोष्टी प्राप्त होतात. म्हणून संतांच्या चरणावर डोकं टेकवणं महत्वाचं. नाही तर आजकाल एक फॅशन निघाली, पायाला हात डोक्याला. अरे याला दर्शन नाही म्हणत. दर्शनच करायचं असेल तर संतांनी प्रमाण दिलं की मस्तक हे पायावरी संतांच्या चरणावर जर डोकं ठेवलं, लक्ष देऊन ऐका बरं, आपण जे जीवनामध्ये केलेलं पाप असतं ते त्या संतांच्या चरणावरती मस्तक ठेवल्यानं पाप जळून भस्म होतं. यासाठी संतांच्या चरणावर नतमस्तक होणं गरजेचं आहे. अगदी लक्ष देऊन ऐका. कबीरजींनी मुलावरती योग्य संस्कार केले होते. बाळा संताची ये पायी खर्चावे शरीर सांगतो कबीर कमालासी. दिवसामाग दिवस निघून गेले आणि एक दिवस कबीरजींना पत्र आलं. पत्रामध्ये उल्लेख होता, बाबा आम्ही तीर्थयात्रेसाठी जातो आहोत, पण एक ना एक दिवस आम्ही तुमच्या घरी येणार आहे. कधी येणार, काय येणार पत्रामध्ये उल्लेख नाहीये. कबीरजींना अत्यानंद झाला, रे माझ्या घरी संत येणार आहे, पण कोणत्या दिवशी काय हे मात्र ठाऊक नाहीये, पण कधीतरी येणार आहे एवढंच मात्र ठाऊक नाही. एक दिवस अचानक